आज SITचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ती देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य. अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेले होते. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील त्या ठिकाणी विधान केलं होतं. या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का? आपण नेमकं काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. अंजली दवानी यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी डीजीना देखील भेटला तर तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं आणि तुमचा यामध्ये गुन्ह्यात सहभाग आहे असं देखील आरोपी वारंवार. मला या गोष्टीची कल्पना सकाळी गाडी आरोपी करावी अशी वारंवार माझी मागणी आहे ती देखील केली जाते. या प्रकरणात आपण सह आरोपी करावं असं वारंवार त्या ठिकाणी मागणी केली जाते. कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाही. आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी तरफ. सकाळी गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची. त्या गाडीत कोण होतं त्याच्याबद्दल काय माहिती? आदरणीय पवार साहेबांचे ते कार्यकर्ते होते. महिला बालकल्याणच्या संदर्भात काल मला भेटणार होते पण त्यांना लय उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहित नसल्यामुळं मग ते म्हणले तुम्ही कधी जाणार आहे त्याच्या आधी मला वेळ दिला तर ते मला भेट. सकाळी भेट झाली पण फार गडबडीत झाली. त्यांना म्हणलं बसून आता चहा घेऊ जा मी निघतो. समता पतपेढी असेल किंवा जगदंबा चाकणकरांचा काय संबंध? याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल. प्रतिभा चाकणकरांच्या नावाने देखील म्हटलेला होता. गाडी